सवयींचं शास्त्र. वक्ते आहेत श्रीकर पुरंदरे सर. त्यांचा परिचय करून देते. पुणे युनिव्हर्सिटीतून त्यांनी बीई इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग केलं आहे. त्यांची इतरही काही सर्टिफिकेशन्स आहेत. सर्टिफाईड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट CAMI USA, एरिक्सन सर्टिफाईड कोच, सर्टिफाईड CB5 बेस्ड ऑन बिग 5 प्रॅक्टिशनर, सर्टिफाईड काउन्सिलर बाय इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ. त्यांच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग क्षेत्रातून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी बरोबर स्कॉर्पिओ प्रोजेक्टमध्ये झाली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये मणिपाल, हिरो ग्रुप या कंपन्यांबरोबर व्यवसाय वृद्धीसाठी दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात त्यांनी काम केलं. गेल्या 15 वर्षांपासून कंपन्यांबरोबर मनुष्यबळ विकासाशी संबंधित प्रोजेक्टवर काम करत आहेत. या दरम्यान भारताबरोबर कतार, इजिप्त आणि आफ्रिकन उपखंडातील काही देशांमधील लोकांना शिकवण्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. सध्या विद्यांश कन्सल्टिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कंपन्यांबरोबर आणि वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शनाचे काम त्यांचं सुरू आहे. आता मी पुरंदरे सरांना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद धन्यवाद प्राचीताई आणि व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. या सेशनसाठी मुख्य म्हणजे डॉक्टर यश वेलणकर सरांचे मी आभार मानतो. त्यांनी हा पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि प्राचीताईंबरोबर जे गेले काही दिवस माझं इंटरॅक्शन चाललं होतं, सो त्यांच्या मदतीने आपण आज हे सेशन बघू शकतोय. सो दोघांनाही अतिशय धन्यवाद. आणि यामध्ये जे कोणी बाकी टीम मेंबर इन्व्हॉल्ड असतील, जे आत्ता आय थिंक मेन इंटरॅक्शनमध्ये नसतील पण पडद्यामागचे बरेच जण असतील, त्यांनाही अतिशय धन्यवाद. सो लेट्स स्टार्ट. म्हणजे आज मी बोलणार आहे ते सवयींच्या शास्त्राबद्दल आपल्या सगळ्यांबरोबर बोलणार आहे. मुख्य म्हणजे माझी भूमिका थोडी अशी की आपण सगळेच जण डॉक्टर यश वेलणकर सरांच्या संपर्कात येऊन सजगतेबद्दल शिकत आहोत. सो मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सहाध्यायी आहे आणि तुमच्याबरोबर माझे काही एक्सपिरियन्सेस शेअर करावेत असे मला वाटलं. आणि इस्पेशली सवयी कशा डेव्हलप होतात किंवा जर वाईट सवयी काही असतील तर त्या बाबा आपल्याला कशा बदलता येऊ शकतात यावर थोडंसं काही गोष्टी मला वाटलं मी शेअर करीन तुमच्याशी. पहिले काही मिनटं मी आपल्याबरोबर जे काही शेअर करणार आहे त्यात लेट्स सी एक बेसिक फ्रेमवर्क, काही गोष्टी सवयींचा पाठपुरावा करताना काय डोक्यात ठेवायच्या, आणि मग आपण एक फ्रेमवर्क बघणार आहोत ज्याच्यामध्ये सवयी कशा नवीन आपल्याला डेव्हलप करता येतील आणि ते करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मी काही पॉइंटर्स शेअर करीन. आणि मग आपण नक्कीच क्वेश्चन अँड आन्सरला सुरुवात करू. सो तुम्ही तुमचे प्रश्न नक्की विचारू शकता आणि मग आपण बघू आपल्याला काय काय याच्यातनं गोष्टी शिकायला मिळतात. ठीक आहे. सो सुरुवात करताना सवयी जे आपण म्हणतो तर सवयी म्हणजे थोडक्यात काय, तर सवयी म्हणजे आपण वेगवेगळी आपलं लाईफ जगत असताना वेगवेगळी जी बिहेवियर्स आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो करायचा प्रयत्न करतो त्या म्हणजे आपण ब्रॉडली म्हणू की आपल्या सवयी असतात. सो अगदी बेसिक गोष्टींपासून म्हणलं तर आज आपण रोज उठतो, अलार्म वाजला की उठतो, ही एक सवय झाली. आपण जागे झालो, ब्रश करतो, ही एक सवय झाली. आपल्याला भूक लागली, आपण जेवतो, ही सवय झाली. आपण ऑफिसमध्ये जातो, लोकांना गुड मॉर्निंग म्हणतो, काही वेळा ती सवय झाली. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये अतिशय कळत नकळत करत असतो. सो त्या आपल्या सवयी झाल्या. आणि जेव्हा आपल्याला एखादं नवीन बिहेवियर किंवा नवीन एखादी गोष्ट या पूर्ण आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या दैनंदिन जीवनात इन्क्लूड करायची असते, तेव्हा खरं आपला ते जे आपल्याला शफलिंग करावं लागतं आपल्या चालू असलेल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये किंवा बिहेवियरमध्ये,
तिथे खरं आपल्याला हे शास्त्र आपण जे काही शिकणार आहोत त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. आणि हा उपयोग जो आहे तो आपल्याला पर्सनल लाईफमध्ये होऊ शकतो, व्यक्तिगत आयुष्यामध्ये, किंवा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, किंवा जे जे काय आपण वेगवेगळे रोल्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये एक्झिबिट करत असतो त्या रोल्स प्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या हॅबिट्स आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतात. तर आता हे करत असताना काही महत्वाचे मुद्दे आपण थोडेसे ध्यानात घेऊ. सो नॉर्मली जेव्हा आपण एखादं बिहेवियर डेव्हलप करतो, एखादी सवय त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो, तर काय काय गोष्टी आपल्याला आपल्या समोर येतात. तर पहिली एक गोष्ट ज्याला आपण व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट म्हणतो, आपण हा थोडासा कॉन्सेप्ट काय आहे हे एक समजावून घेऊया. सो त्यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचंय की हे नक्की शास्त्र चालतं कसं. माझी स्लाइड सगळ्यांना दिसतीये? हो. कोणी? हा, ओके, थँक्यू. सो आता जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात करतो, एखादं नवीन बिहेवियर आपण डेव्हलप करायला सुरुवात करतो, सो नॅचरली ती सवय डेव्हलप करताना आपली नजर ही त्यांना मिळणाऱ्या रिझल्ट्सवर अवलंबून असते. ओके, सो त्यावर आपण ठरवतो की ही सवय कितपत फायद्याची होतीये किंवा नाही. सो एक उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर मी ठरवलं की मला हेल्दी व्हायचंय आणि त्यासाठी मी जिम मध्ये जायला सुरुवात करणार. ओके, सो ही एक सवय मी स्वतःला लावून घ्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे माझा प्रवास सुरू झाला. सो आपण जर हा प्रवास नॉर्मली बघायचा प्रयत्न केला तर आपल्या डोक्यात काय असतं, तर जेव्हा मी जिम लावीन आणि मी माझं वर्कआउट करायला लागेन तेव्हा ग्रॅज्युअली माझं वेट कमी व्हायला सुरुवात होईल. सो आपली एक्सपेक्टेशन जी असते, ज्याला आपण म्हणू की एक लिनियर फॉर्मॅटमध्ये असते, की जसा जसा काळ पुढे सरकेल तसे तसे मला जास्तीत जास्त रिझल्ट्स मिळायला लागतील. सो ही एक माफक अपेक्षा आपली कुठलीही कृती करताना आपल्या डोक्यामध्ये असते. आता ह्याच्यात आपण समजा म्हणलं की एक पहिलं मी काही दिवस जिम मध्ये गेलो आणि एक 10 दिवसांनी बघितलं की चला आता मी माझं वजन एका वजन काट्यावर उभं राहून बघणार आहे. आता तिथे गंमत अशी होते की इवन म्हणजे माझं एक्सपेक्टेशन असतं की हा मला एक 200-300 ग्रॅम 400 ग्रॅम कमी झालेले दिसले पाहिजेत. आता रियालिटीमध्ये मी जेव्हा तिथे उभा राहतो तेव्हा हार्डली त्यात माझ्या वजनात मला काही फरक दिसतो. सो तो वजनातला फरक कमी असू शकतो, अगदी शून्यही असू शकतो, ओके, किंवा थोडं वजन वाढलेलंही दिसू शकतं. ओके, सो तिथे हा पहिला फरक यायला सुरुवात होते की माझं एक्सपेक्टेशन होतं की मी हे जर काम केलं तर मला एक 200 ग्रॅम 500 ग्रॅम वजन कमी होईल आणि ऍक्च्युअल दिसताना दिसतंय 20 ग्रॅम सुद्धा कमी झालेलं नाहीये. मग मी म्हणतो ठीक आहे यार, बघायला पाहिजे. मला कुठेतरी एक डाऊट मनामध्ये यायला लागतो की मी जे करतोय ते बरोबर करतोय की नाही. आता असंच करत काही दिवस आपण अजून पुढे जातो, कारण बरोबरचे लोक असतात, मी कोर्समध्ये फी दिलेली असते, आणि मग मी म्हणतो की चला आपण परत एकदा अजून एक महिन्याभराने काय होतंय ते बघूया. मग महिन्याभराने मी जातो तेव्हा परत मी वजन काट्यावर उभा राहतो. हा, तेव्हा मात्र एक थोडासा फरक माझ्या वजनामध्ये किंवा माझ्या देहयष्टीमध्ये मला पडलेला दिसतो. तो आपण समजूया तो R2 आहे, जो रिअलिस्टिकली आहे, आणि E2 म्हणजे माझं एक्सपेक्टेशन. आता ह्यामध्ये गडबड कुठे होते, तर आपलं जे एक्सपेक्टेशन असतं म्हणजे E1 E2 हे जे पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये ते लिनियरली वाढतील. म्हणजे 10 दिवस गेलो 200 ग्रॅम कमी, 15 दिवस गेलो अर्धा किलो कमी, 30 दिवस गेलो त्रैराशिक मांडून आपण म्हणतो कमीत कमी 1.5 किलो तरी कमी व्हायला पाहिजे, पण तसं काही होताना मात्र आपल्याला दिसत नाही. आता इथे गंमत ही आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की एक्सपेक्टेशनचा एक ग्राफ आपल्या डोक्यामध्ये असतो, पण खरं जी रियालिटी असते त्यामध्ये थोडासा वेळ लागतो. सो हा हिरवा लाईन जी आहे ती हिरवी लाईन आपल्याला रिअलिस्टिकली काय काय बदल होऊ शकतात ते दाखवते. सो तुम्ही जर पाहिलं तर ही जी रियालिटीची लाईन आहे ती स्ट्रेट नाहीये, तर ती कर्व्ड आहे. आणि सुरुवातीला तो बदल जो असतो तो बदल कमी असतो. आपल्याला पाहिजे त्या वेगाने तो बदल होत नसतो. आणि बऱ्याचदा आपण जेव्हा नवीन एखादी सवय करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा या एक्सपेक्टेशन जे आपलं असतं, अपेक्षा असते,
आणि रियालिटी जी काही आपल्याला रिझल्टची दिसत असते त्यातली तफावतीमुळे बऱ्याचदा आपण आपले प्रयत्न निम्म्यावर सोडून देतो किंवा त्यात मधल्यामध्येच कोर्स करेक्शन करायला सुरुवात करतो. सो आपण जे यालाच आम्ही कधी कधी आपण म्हणतो व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट. ओके, सो हा जो रिजन आहे तो खरा आपल्याला केअरफुली पास करायला पाहिजे. एकदा आपण हा पास केला की कन्सिस्टंटली जर आपण ती ऍक्टिव्हिटी करत राहिलो, म्हणजे मी जर कन्सिस्टंटली काही करून 2 महिने 2.5 महिने कन्सिस्टंटली जिमला जायला लागलो, तर एक वेळ असं येतं जिथे तो येलो डॉट दाखवतोय की मला मिळणारे रिझल्ट्स हे अचानक वाढायला लागतात. आणि मग मला लक्षात येतं की ठीक आहे, पहिले 1.5 महिना गेला माझा की ज्याच्यामध्ये माझं वजन हार्डली एक अर्धा किलो किंवा पाऊण किलो कमी झालं, पण त्याच्या पुढे त्या कन्सिस्टन्सीमुळे अचानक माझा वजन घटण्याचा वेग हा वाढला आणि आता 3 महिन्यानंतर एकदम 2 ते 3 किलो 4 किलो माझं वजन कमी झालेलं आहे. And that is where we start seeing the success in the methods or the approaches that we are following. ओके, सो त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आपल्याला डोक्यात ठेवायची की जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट बदलायचा किंवा एखादी गोष्ट नवीन करायचा प्रयत्न करतो, तेव्हा रिझल्ट्स मिळायला जरी थोडा वेळ लागला तरी कन्सिस्टंटली त्या गोष्टीवर प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे. आणि ते आपण केलं तर नक्की आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. ओके, सो पहिला ट्रॅप हा आपला जेव्हा आपण बिहेवियर बदलायचा किंवा एखादा चेंज करायचा प्रयत्न करतो, तो हा एक पहिला ट्रॅप आपल्या जर्नीमध्ये येऊ शकतो. सो वी हॅव टू बी केअरफुल अबाउट दॅट. ओके, सो हे चेंज, मग मला स्वच्छता करायची असेल घराची, मला ऑफिसची स्वच्छता करायची असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अपेक्षित बदल फास्ट होत नसल्यामुळे बऱ्याचदा आपण ती बिहेवियर ती ऍक्टिव्हिटी सोडून द्यायचा प्रयत्न करतो. हे होता कामा नये. ओके, सो यासाठी व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट महत्वाची आहे. त्यानंतर आपण आता बघूया की हळूहळू आपले जेव्हा एखादी गोष्ट एखादं आपल्याला कृती करायची असते, बिहेवियर करायचं असतं, तेव्हा त्यात कुठले कुठले घटक सामील असतात. ओके, सो यामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे बऱ्याचदा आपण बोलतो की मोटिवेशन लेवल. ओके, सो मोटिवेशन म्हणजे काय असतं, तर मोटिवेशन म्हणजे पॉसिबली माझी इच्छा. ओके, सो माय डिझायर टू डू द थिंग्स. ओके, सो ह्या महत्वाची एक गोष्ट असते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ॲबिलिटी, कॉम्पिटन्स, क्षमता. सो एखादी गोष्ट मी करू शकतो की नाही करू शकत. ओके, सो फॉर एक्झाम्पल मोटिवेशन आपण म्हणलं तर डिझायर म्हणजे आता आपण बऱ्याचदा बघतो आणि हे तुम्ही ऐकलंही असेल की बरेचदा आपण न्यू इयर रिझोल्युशन म्हणून एक डिसेंबरच्या आसपास बरेच लोक त्या रिझोल्युशनवर काम करायला लागतात आणि ती रिझोल्युशन या प्रकारची असतात आणि त्यातलं हेल्थ हा एक प्राईम एरिया असतो. सो पहिले काही दिवस, सो जानेवारीचे पहिले 10 दिवस 15 दिवस 20 दिवस बरेच लोक जिम मध्ये आलेले दिसतात. तर ते कशामुळे येतात, तर जिम मध्ये जाणं आणि माझं वजन घटवणं, जिम मध्ये जाणं आणि मी जास्त हेल्दी होणं हा एक मोटिवेशनली हाय प्रकार त्यांच्यासाठी त्या काळासाठी असतो. सो मोटिवेशन हाय असणं हे अतिशय लोकांना फायद्याचं ठरतं, ज्याच्यामध्ये त्यांचं बिहेवियर घडू शकतं, जिथे चेंज घडू शकतो. आता गंमत अशी आहे की प्रत्येक वेळी मोटिवेशन तुमचं वरतीच राहील याची गॅरंटी नसते. ओके, सो आपण त्या विषयाकडे वळूया. सो मोटिवेशन हा एक भाग झाला. दुसरं आहे क्षमता. ओके, क्षमता म्हणजे ॲबिलिटी. आता कुठलंही काम करत असताना ती गोष्ट करायला डिफिकल्ट असू शकते किंवा ती करायला इझी असू शकते. ओके, सो या दोन लेवलवर आपण हॅलो. हा सर. डिस्कनेक्ट झाला होता का? हा, डिस्कनेक्ट झालं होतं बहुतेक 1 मिनिटासाठी. हा, मी पुन्हा होस्ट करतो तुम्हाला, कारण
मी बोलत राहतो परत मग तुम्ही शेअर करू शकता. ओके. सो ह्याच्यामध्ये ॲबिलिटीमध्ये आपण क्षमतेबद्दल बोलतोय. ओके. सो आता आपण हे जिमचंच उदाहरण जर घेतलं तर जिममध्ये आता समजा मी ठरवलं की मला एका सिटिंगमध्ये 100 पुशअप काढायच्यात, तर ते 100 पुशअप एका सिटिंगमध्ये काढणं हे डिफिकल्ट काम आहे, ते हार्ड टू डू आहे. पण उद्या जर मी म्हणलं की त्या पुशअप ज्या आहेत मी एका वेळी 5 पुशअप काढेन, तर नॅचरली त्या पुशअपची माझी ॲबिलिटी जी आहे ती नक्कीच इझी टू डू आहे. ओके. सो आपण जेव्हा एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपण ॲबिलिटी तरी बघतो किंवा आपण मोटिवेशन तरी बघतो. ओके. सो कुठलंही बिहेवियर घडण्यासाठी जे घटक लागतात त्यामध्ये मोटिवेशन हा एक घटक आहे आणि ॲबिलिटी म्हणजे क्षमता माणसाची ही एक मोठी महत्वाची कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. ओके. आता मोटिवेशन आणि ॲबिलिटी या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा एक म्हणजे डिझायर आणि कपॅसिटी. आता तिसरी महत्वाची गोष्ट जी याच्यामध्ये लागते ती सुद्धा आपण बघूया. ओके. आता फॉर एक्झाम्पल आता आपण हे सजगतेचं सगळेजण सजगताचा अभ्यास करतोय. सो त्याच्यामध्ये आय एम व्हेरी शुअर की कुठून तरी आपण ऐकलं आणि त्यावेळी आपलं मोटिवेशन खूप हाय होतं आणि आपण या पर्टिक्युलर इनिशिएटिव्हला सुरुवात केली. ओके. त्यावेळी आपल्याला हे करायला किती अवघड आहे हे माहीत नव्हतं, पण आपलं मोटिवेशन जास्त होतं आणि आपण याच्यामध्ये आलो. हळूहळू जसं जसं आपण आपलं काम शिकत गेलो सरांकडनं आणि आपण या वेगवेगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करायला लागलो तसंच आपल्याला या गोष्टी करायला यायला लागल्या. ओके. दॅट्स द बिहेवियर. सो पहिलं तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला मोटिवेशन जसं जसं आपलं असतं तसं ॲबिलिटी जशी वाढत जाते तसं हळूहळू आपण एखादी गोष्ट करण्याकडे आपला कल वाढतो. सो या ग्राफमध्ये जी रेड लाईन आहे ती रेड लाईन हे इंडिकेट करते की ह्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातनं होतात. ओके. आता याला ऍक्शन लाईन म्हणतात या पर्टिक्युलर लाईनला. याच्या खाली ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी होणं अवघड असतं. म्हणजे मोटिवेशन खूप जास्त आहे पण आता मी समजा आपण ठरवलं की मला मोटिवेशन खूप जास्त आहे आणि मी आज 10 वेळा सिंहगड चढणार आणि उतरणार. आता जरी माझं मोटिवेशन जास्त असलं तरी माझी ती ॲबिलिटी नाहीये की मी 10 वेळा सिंहगड वर खाली करू शकेन. सो नॅचरली ती कर्वच्या डाव्या बाजूला ती ऍक्टिव्हिटी येते आणि माझ्याकडनं ती होत नाही. ओके. सो हा एक मुद्दा झाला. आता इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की आता ही जर ॲबिलिटी आहे सो तुम्हाला लक्षात येईल जशी जशी आपण आपली ॲबिलिटी वाढवू तसं आपलं एखादी गोष्ट होण्याचा चान्सेस वाढतात. ओके. सो मी जसं म्हणलं की 100 पुशअप एखाद्या वेळेस मला एकदम शक्य नाहीत पण मी 5 पुशअप म्हणल्या तर मी त्या नक्की करू शकेन. ओके. सो त्यामुळे मग त्यावेळी मला मोटिवेशनवर अवलंबून राहायची गरज नाही. कारण आपण जर फक्त मोटिवेशनवर अवलंबून राहिलो तर मोटिवेशन हे प्रेडिक्टेबल नाहीये. मोटिवेशन आज खूप जास्त आहे तर उद्या ते कमी असू शकतं. आज ऑफिसमध्ये तणाव आला, ऑफिसमध्ये वर्कलोड वाढलं तर मला एखाद वेळेस आय एम नॉट मोटिवेटेड टू डू माय एक्सरसाइज. त्यामुळे हे होऊ शकतं की माझं ती कृती करण्याची कन्सिस्टन्सी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकते. आणि म्हणून मग मी काय करतो तर मी थोडक्यात माझा फोकस जो आहे तो ॲबिलिटीवर आणतो आणि मी माझी ॲबिलिटी वाढवायचा प्रयत्न करतो. तर 100 पुशअपच्या ऐवजी मी 5 पुशअप घालीन. सो माझी ॲबिलिटी वाढली आणि असं मी जर 10 दिवस केलं तर मला कॉन्फिडन्स येतो की हो मी या गोष्टी करू शकतो. अजून जर काही दिवस मी केल्या तर माझी कपॅसिटी नक्कीच वाढून 5 वरनं मी 10 वर जाऊ शकतो, 10 वरनं 25 वर जाऊ शकतो अँड सो ऑन. ओके. सो हे महत्वाचा फॅक्टर याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा घटक आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की बऱ्याचदा आपल्याला इन्क्रिमेंटल स्टेप्स घेणं गरजेचं असतं. ओके. एकदम सगळ्या गोष्टी मोठ्या करायच्या. ओके. काय होतं की बऱ्याचदा आपण व्हिडिओज बघतो, युट्यूबवर गोष्टी बघतो आणि आपण ठरवतो की नाही जे करायचंय ते आपण एकदम मोठं करायचं.
पण प्रत्येक व्यक्तीकडे ती ॲबिलिटी किंवा ते मोटिवेशन एकदम मोठं सगळं करायचं नसते. तरी पण बरेच लोक आपल्याला सक्सेसफुल का बरं होताना दिसतात? तर ते लोक मोठी गोष्ट करण्यापेक्षा कन्सिस्टंटली छोटी छोटी गोष्ट पिरियडिकली रेग्युलरली करताना दिसतात. सो फॉर एक्झाम्पल, एक आजच्या जमान्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर माझा एक युट्यूब चॅनल आहे आणि मला त्या युट्यूब चॅनलला समजा मला 1.5-2 लाख लोकांचं सबस्क्रिप्शन पाहिजे. आता ते करायला मी जर ठरवलं की नाही, मी 10 दिवसामध्ये मला ते करायचंय, एक्सपेक्टेशन म्हणून ठीक आहे, पण रिअलिस्टिकली ते कसं होणार आहे? मग त्यापेक्षा मी जर ठरवलं की ठीक आहे, मला सवय नाहीये हे करायची, तर मी मग रोज किंवा आठवड्यातनं 3 दिवस व्हिडिओज जर टाकत राहिलो तर नॅचरली 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर मला नक्कीच माझ्या सबस्क्रायबर्स मध्ये ऍडिशन झालेली दिसेल आणि मग त्यावरनं मला ठरवता येऊ शकेल की मी माझे एफर्ट किती वाढवायचे. पण मी जर सुरुवातच नाही केली तर मात्र मला माझं ते बिहेवियर डेव्हलप करायला, युट्यूबवर व्हिडिओज टाकणे, युट्यूबवर मटेरियल किंवा कॉन्टेंट टाकणे, हे बिहेवियर डेव्हलप करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून जर आपण पाहिलं, जर अगदी मॅथमॅटिकली जरी आपण पाहिलं तर रोज आपण समजा आपल्या स्वतःमध्ये 1% पॉझिटिव्ह बदल केला तर आपण ऑलमोस्ट एंड ऑफ द इयर रोज जर ते करत राहिलो तर 37 पट आपण इम्प्रूव्ह झालेलो असतो. आता हे मॅथमॅटिकली आहे. ओके, त्या उलट महत्वाची गोष्ट ही आहे की जर आपण आपल्यामध्ये काही बदल न करता आपण 1% जर वर्स होत गेलो, म्हणजे माझं स्किल मी डेव्हलपच केलं नाही किंवा मी प्रॅक्टिसच केली नाही आणि मी नवीन गोष्टी ऍडच केल्या नाहीत, तर एक वेळ अशी येते की आपण रोज थोडं 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 कमी होत अचानक आपल्याला लक्षात येतं की 1 वर्षानंतर वी बिकम 0.03. ओके, याचा अर्थ मी 1 होतो त्या एकापेक्षाही मी कमी झालेलो आहे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण नवीन बिहेवियर डेव्हलप करतो तेव्हा अतिशय महत्वाची गोष्ट डोक्यात ही ठेवायची आहे की आपण कुठेही कमी अच्छा, माझा आवाज ऐकू येतो व्यवस्थित? हो, येतोय. हा, आपण कुठेही कमी कन्सिस्टन्सी आपली ब्रेक करायची नाहीये. तर रोज जे दिलेलं आहे ते कन्सिस्टंटली करत राहायचंय. आज ना उद्या तुम्ही जर पाहिलं तर क्युम्युलेटिव्हली याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. आता याचं उदाहरण अगदी सिंपल द्यायचं तर आपल्यापैकी बरेच जण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आपण काय करतो तर एकदम मला 2 कोटी 3 कोटीचा कॉर्पस तयार व्हायला शक्य नाहीये कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत तेवढे. पण म्हणून मग मी गिव्हअप करतो का? तर मी नाही करत. मग मी काय करतो तर मी माझा एक 10-15 वर्षाचा प्लॅन तयार करतो आणि मग मी ठरवतो की आता दर महिन्याला मी 2,000 रुपये 3,000 रुपये बाजूला काढणार आणि ते 2,000-3,000 मी जसे इन्व्हेस्ट करत जातो तसं मार्केट फोर्सेस कन्सिडर करून एक 10 वर्षानंतर माझ्याकडे ऑलमोस्ट 1.5-2 कोटी जमा होतात. आपल्या हॅबिट्सचं किंवा आपल्या बिहेवियर्सचं सुद्धा त्याचप्रमाणे वर्तन होत असतं. ओके, सो त्यामुळे हे 2 फॅक्टर महत्वाचे आहेत. सो आपण आधी मोटिवेशन आणि ॲबिलिटी पाहिलं आणि आता आपण ॲबिलिटी मध्येच हे बघतोय की जेव्हा आपली ॲबिलिटी आपल्याला इम्प्रूव्ह करायची असते त्यामध्ये कन्सिस्टन्सी हा एक फॅक्टर आपण कायम डोक्यात ठेवला पाहिजे. सो हे जसं एक कोट दिलेलं आहे की सक्सेस इज अ फ्यू सिम्पल डिसिप्लिन्स प्रॅक्टिस्ड एव्हरी डे while failure is simply a few errors in judgment repeated every day. सो मला शाळेमध्ये समजा विद्यार्थ्याला गणित चांगलं करायचंय तर 5 दिवस किंवा 20 दिवस फक्त गणिताचा अभ्यास केला तर येणारा स्ट्रेन ही पॉसिबिलिटी की त्याचा गणिताचा अभ्यास नीट होणार नाही. पण जर त्या विद्यार्थ्यांनी रोज 5च गणित असं तो 6 महिने जर करत राहिला तर त्यानं सॉल्व्ह केलेली एक्झाम्पल्स ही केवढी तरी होऊ शकतात आणि त्याची प्रॅक्टिस चांगली त्याला होऊ शकते. सो आपल्या प्रत्येक बिहेवियर मध्ये आपण याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. सो मॅसिव्ह ऍक्शन वर्सेस 1% इम्प्रूव्हमेंट. सो करीन ते एकदम भरपूर करीन नाहीतर अजिबात नाही, हा माइंडसेट ठेवण्यापेक्षा मी कन्सिस्टंटली रोज
ते बिहेवियर करीन आणि त्यात थोडा 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 मार्जिनल इन्क्रीमेंट घेईन. म्हणजे आज एखाद वेळेस मला आता मी ग्रुपवर जे डिस्कशन बघत होतो त्याच्यात हा माझाही एक तेव्हा प्रश्न होता की 10 दिवसाचं विपश्यना मेडिटेशन मी करू शकतो का. पण ते करण्यासाठी मला कुठेतरी रोज 5-10 मिनिटं माझ्यासाठी काढून मला त्याचा सराव केला पाहिजे, जेणेकरून मग माझ्या ॲबिलिटी प्रमाणे मी 2 वर्षांनी 3 वर्षांनी 1 वर्षांनी या लेवल पर्यंत पोहोचू शकतो की मी तो सराव 4 तास 5 तास 6 तास करू शकतो. पण जर मी एकदम ठरवलं की मी हे करणार आहे तर ते प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यामुळे ही गोष्ट आपण कायम ध्यानात ठेवली पाहिजे. ओके, सो आतापर्यंत आपण पाहिलं की हॅबिट म्हणजे काय, तर आपण काही ऍक्शन आपल्या रुटीन मध्ये ऍड करायचा प्रयत्न करतो. सो दॅट इज हॅबिट डेव्हलपमेंट. बिहेवियर म्हणजे हॅबिट नवीन जर आपल्याला तयार करायची असेल तर महत्वाचं काय आहे, तर मोटिवेशन महत्वाचं आहेच आहे आणि ॲबिलिटी महत्वाची आहे. ॲबिलिटी म्हणजे आपला कॉम्पिटन्स, आपली कपॅसिटी. आता ॲबिलिटी जेव्हा आपण मोटिवेशन म्हणतो ते मोटिवेशन हे फ्लक्च्युएटिंग असतं, ते सारखं वर खाली होत असतं. त्यामुळे फार काळ दीर्घकाळ मोटिवेशनवर आपण अवलंबून राहू शकत नाही. बऱ्याचदा असंही होतं की मोटिवेशनचा आपला अंदाज की पुढच्या आठवड्यामध्ये माझं मोटिवेशन काय असणार आहे हे एखाद वेळेस आपल्याला त्याचा अंदाज येत नाही आणि मग गडबड व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण मोटिवेशनवर जास्त रिलाय व्हायचं नाही आणि म्हणून मग आपण ॲबिलिटीवर फोकस करायला सुरुवात करायची. आय थिंक विनोद गायकवाड सरांनी अतिशय छान आपण आपल्याकडची जी म्हण आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, आय थिंक हे आपण टाळलं पाहिजे. सो 1% इन्क्रीमेंट, सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय की आपल्याला ते कायम डोक्यात ठेवलं पाहिजे की मी काय करीन तर रोज मी जेवीन आणि मी हेल्दी होईन, हे महत्वाचं आहे. ओके, सो ही कन्सिस्टन्सी आपल्याला महत्वाची आहे. आणि तिसरा एक घटक आता ह्याच्यामध्ये ऍड होतो आणि तो म्हणजे ट्रिगर. ओके, सो कुठलंही आपण जेव्हा बिहेवियर करतो, कुठलीही आपण ऍक्शन घेतो, तेव्हा त्याच्यासाठी एक ट्रिगर म्हणू, त्याला एक प्रॉम्प्ट म्हणू, किंवा काही जण त्याला क्यू म्हणतात. ओके, ॲटॉमिक हॅबिट्स नावाचं एक पुस्तक आहे जेम्स क्लिअरचं, त्यात तो क्यू म्हणतो. सो हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे कसं, तर आपल्यापैकी बरेच जण असे असतील किंवा इव्हन मी त्यात आहे, म्हणजे होतो काही काळ. मोटिवेशन आहे की मला ओके सजगता ध्यान करायचंय, ॲबिलिटी हो नक्की आहे, आणि इनफॅक्ट मला ऍप्लिकेशन सरांचं आहे SIP ऍप जे आहे ते वापरून, म्हणजे माझ्या ॲबिलिटीचाही तो प्रश्न नाहीये की मला गायडेड मेडिटेशन तिथे मिळतं आणि मी ते करू शकतो. सो मोटिवेशन पण आहे, ॲबिलिटी पण आहे, मग बिहेवियर का होत नाही. म्हणजे एक काहीतरी घटक मिसिंग आहे आणि तो मिसिंग घटक म्हणजे हा ट्रिगर आहे, म्हणजे हा प्रॉम्प्ट आहे. ओके, सो हे घटकात या ट्रिगरचं ते महत्व आहे. सो जिथे प्रॉम्प्ट नसतो तिथे ऍक्शन होण्याचं प्रमाण कमी होतं, जरी तुमचं मोटिवेशन आणि ॲबिलिटी असली तरी. आणि म्हणून प्रॉम्प्ट वर सुद्धा काम करणं गरजेचं असतं. ओके, सो हा प्रॉम्प्ट म्हणजे काय हे आपण जरा काळाने बघू. पण से फॉर एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पल म्हणलं तसं मोबाईलमध्ये मी एक अलार्म लावून ठेवला की मला 7 वाजता वेळ असतो, 7 वाजता तो अलार्म वाजेल आणि मी त्यानंतर 15 मिनिटं एक ध्यानाचा सराव करेन. किंवा मला वेळ असतो सकाळी 6 वाजता, मी 6 वाजताचा गजर लावला आणि तिथे 25 मिनिटं ध्यानाचा सराव केला. आता हा झाला प्रॉम्प्ट. ओके, सो असे प्रॉम्प्ट जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला ठेवतो तेव्हा आपल्याला ती कृती करायला आठवण येते. ओके, आणि आपण ती कृती करायला आपल्याला त्याचा फायदा व्हायला लागतो. ओके, आणि हीच गोष्ट जेव्हा आपण एखादी आपल्याला बिहेवियर ब्रेक करायचं असतं तेव्हा आपण तो प्रॉम्प्ट सुद्धा आपण हलवू शकतो. सो उदाहरणार्थ, मला फ्रीज मधनं थंड पाणी बाटली काढून गटागटा प्यायची सवय आहे. आता मला असं सांगितलं की हे शरीराच्या दृष्टीने अतिशय ही चांगली गोष्ट नाहीये, पण आता काय करणार, सवय लागलेली आहे. कळत नकळत मी जातो फ्रीज मध्ये, फ्रीज उघडतो आणि फ्रीज मधनं पाणी काढतो आणि पिऊन टाकतो. मग त्याच्यासाठी मी प्रॉम्प्ट काय करू शकतो, तर मी त्या फ्रीज मधल्या बाटल्याच मी हलवून टाकतो. नॅचरली जेव्हा मी फ्रीज उघडतो तिथे बाटल्या नाहीत आणि मला लक्षात येतं, अरे तहान लागली की फ्रीजचं पाणी नाही तर दुसरं साधं पाणी किंवा माठातलं पाणी प्यायचं.
ओके. सो असा हा प्रॉम्प्ट जो आहे तो आपल्याला हे बिहेवियर कंट्रोल करायला मदत करू शकतो, एखादं बिहेवियर थांबवायला किंवा एखादं बिहेवियर वाढवायला. सो जेव्हा आपण एखादी बिहेवियर बद्दल बोलतो तेव्हा ते बिहेवियर होण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मोटिवेशन महत्वाचं आहे, तुमची ॲबिलिटी म्हणजे तुमची कपॅसिटी महत्वाची आहे, तिसरा पार्ट आहे तो म्हणजे ट्रिगर महत्वाचा आहे, म्हणजे प्रॉम्प्ट महत्वाचा आहे की तुम्हाला ते दिसलं की काम होतं. ओके. आणि मग त्याप्रमाणे आपली कृती होते. सो हे आपण लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये हा शेवटी एक ऍक्टिव्ह थ्रेशोल्ड ज्याला म्हणतो आम्ही, की याच्यामध्ये मोटिवेशन फक्त नुसतं हाय असून चालत नाही, तर एक लिमिट पर्यंत ॲबिलिटी तुमची वर असेल तर तुमच्याकडनं ते काम होणार आहे. ओके. सो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. ठीक आहे. आता हे जे आपल्या वेगवेगळ्या हॅबिट्स आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादी हॅबिट छोटी करतो तेव्हा आपल्याला ती हॅबिट पुढे फॉलो करणं जास्त सोपं जातं. कारण कसं असतं की जर आपण एखादी हॅबिट छोटी केली तर ती एक्झिक्यूट करणं आणि कन्सिस्टंटली करत राहणं आपल्याला फायद्याचं ठरतं. आता कुठलं बिहेवियर आपण यासाठी निवडायचं हा एक मोठा प्रश्न येतो की मी काय हॅबिट म्हणून डेव्हलप करू. तर याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ती हॅबिट जी आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय अचीव करायचंय. मग तुमचं करिअर असेल, तुमचं फॅमिली लाईफ असेल, तुमचे हेल्थ असेल, तुमचे फायनान्सेस असतील, तुमचं ऑफिसमधलं काही तुमचे रिलेशनशिप्स असतील. ओके. या वेगवेगळ्या घटकांमध्ये कुठले घटक प्रायोरिटी आहेत ते ठरवून त्याप्रमाणे तुम्ही ती बिहेवियर ठरवू शकता. ओके. ज्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल कारण ती तुमच्यासाठी असलेली बिहेवियर आणि तुमच्या गरजेची बिहेवियर आहे. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण हॅबिट डेव्हलप करतो तेव्हा आपण एक मित्र काय करतोय म्हणून आपण करायचा प्रयत्न करतो, किंवा इंटरनेटवर सांगितलंय की हे केलं तर चांगलं म्हणून आपण हॅबिट करायचा प्रयत्न करतो. पण ते मी का करतोय त्यामागचा उद्देश मला क्लिअर नसला तर मग ती हॅबिट लॉंग टर्म सस्टेन करायला मला अवघड जातं. उदाहरणार्थ 4 वाजता उठलं की चांगलं असतं, नो डाऊट त्याचे फायदे आहेत, पण मला आजपर्यंत सवय नव्हती आणि मला एक्झॅक्टली माहिती नाही की 4 वाजता उठून काय मिळणार आहे. माझे मित्र म्हणतात म्हणून मी ठरवतो की मी 4 वाजता उठायचं आणि मग मी कन्सिस्टंटली ते करू शकत नाही. आणि मग मी मला स्वतःलाच एक लेबल लावून ठेवतो की बाबा मी ठरवलेल्या गोष्टी अजिबात करू शकत नाही आणि मी युजलेस आहे, मी इनडिसिप्लिन्ड आहे, आणि मग पुढच्या गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट होतो. सो हे बिहेवियर कुठलं आपण बदलायचं हे ठरवताना कदाचित आपल्या लाईफमधले गोल्स किंवा प्रायोरिटीज काय आहेत याकडे जर आपण बघितलं तर त्याचा आपल्याला जास्त चांगला फायदा होऊ शकतो. ओके. काही काही इथपर्यंत काही शंका आहेत का? शंका नाहीये, पण मोटिवेशन, ॲबिलिटी आणि ट्रिगर याचं एक्झाम्पल जर अजून एखादं मिळालं. ओके. सो मोटिवेशन, ॲबिलिटी आणि ट्रिगर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता मी एक्झाम्पल द्यायचं तर मी परत हेल्थचं एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. आता गंमत अशी आहे की मला एक्सरसाइज करायचं आहे. आता माझं शेड्यूल असं आहे की त्यामुळे मी हेक्टिक माझं शेड्यूल आहे. सो मग त्यासाठी मी ट्रिगर म्हणून मला सकाळी समजा जिमला जायचं असेल तर मी माझे जिमचे शूज किंवा माझा जिमचा कॉस्ट्युम हा जर मी माझ्या आय वुड से डेस्कवर रादर घरी टेबलवर काढून ठेवला तर बाहेर उठल्या उठल्या मी जेव्हा ब्रश करून बाहेर येतो तेव्हा मला ते दिसतं आणि दॅट ट्रिगर्स और दॅट प्रॉम्प्ट्स मी टू गो फॉर माय एक्सरसाइज. ओके. सो तिथे तो प्रॉम्प्ट उपयोगी ठरू शकतो. ओके. आणि आता आपण थोडंसं बघूया की हे छोटी बिहेवियर्स जी आहेत ती आपण छोट्या छोट्या मोडमध्ये बिहेवियर्स केलं तर आपण पुढे कसे जाऊ शकतो. सो जेव्हा आपण एखादी गोष्ट पुढे करायचं बघतो तेव्हा मी जसं म्हणलं की तुमच्या एक्झिस्टिंग रुटीन मध्ये तुम्हाला काय गोष्टी
ट्रिगर म्हणून वापरता येऊ शकतात. आता नॉर्मली आपण जर पाहिलं तर काही वेळेला आपण पोस्ट-इट वापरतो, काही वेळेला आपले मोबाईल मधले अलार्म्स वापरतो, काही वेळेला कोणाला तरी सांगून ठेवतो की मला आठवण कर बरं का, किंवा आपण पूर्वीच्या काळी वाचलं की शेंडीला गाठ बांधायचे. ओके, आता हे जे आहेत हे ट्रिगर्स आहेत की मला आठवतं की हे करायचंय काम आणि मग त्याप्रमाणे मी काम करतो. आता जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट रोज करायची असते तेव्हा मग नॅचरली आपण आपल्या डेली रुटीन मध्येच जर ते ट्रिगर शोधले तर आपल्याला त्याचा जास्त चांगला फायदा होतो. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे माझं डेली रुटीन काय आहे, त्या रुटीन मध्ये मी माझे ट्रिगर शोधायचे. ओके, सो ते ट्रिगर कुड बी म्हणजे एखादी गोष्ट मला मेडिटेशन करायचंय तर मग ब्रश झाल्या झाल्या मी करू शकतो का, किंवा मला एखादं ॲफर्मेशन म्हणायचं तर मग कॉफीचा कप मी भरला की मग मी 5 मिनिटाचं ॲफर्मेशन म्हणू शकतो का, किंवा मी शॉवर घेतोय आणि शॉवर घेताना मला गरम पाणी लागतं आणि मला ते गरम पाणी मिळायला 20 सेकंद जातात, मग त्या 20 सेकंदामध्ये मी एक ॲफर्मेशन म्हणू शकतोय का. सो असं आपण आपल्या डेली शेड्यूल मध्ये सुद्धा काही गोष्टी इन्क्लूड करू शकतो. ओके, सो हा झाला आपला ट्रिगर मोमेंट. त्यानंतर द बिहेवियर. आता ते बिहेवियर जे आहे आपण बघितलं की एकदम जर मोठं बिहेवियर शक्य नसेल तर आपण छोटं बिहेवियर हे करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल मला वाचनाची हॅबिट डेव्हलप करायची, तर वाचनाची हॅबिट डेव्हलप करायला एकदम जर मला सवय नसेल आणि मला सांगितलं की एक पूर्ण पुस्तक वाच तर ते एखाद वेळेस कन्सिस्टंटली माझ्याकडनं होणार नाही. पण त्याऐवजी मी ते बिहेवियर आहे ते स्केल डाऊन केलं आणि मी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत रोज किमान एक पॅराग्राफ मी वाचीन, तर ते एक पॅराग्राफ न चुकता रोज वाचणं हे मी कन्सिस्टंटली करू शकतो. ओके, आता त्याचा ट्रिगर असू शकतो की रोज झोपायच्या आधी मी एक पॅराग्राफ पुस्तक वाचेन. सो नॅचरली मी माझं वाचायचं पुस्तक हे माझ्या बेडवर उशीवर ठेवीन, म्हणजे द मोमेंट आय कम टू द बेड मला ते पुस्तक दिसेल, मी एक पॅराग्राफ वाचीन आणि मी झोपेन. ओके, सो आपण त्याप्रमाणे ही बिहेवियर छोटी करू शकतो. पाणी मला समजा प्यायचंय आणि मला सांगितलंय की जास्त पाणी पिणं म्हणजे प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे आणि माझ्याकडनं ते होत नाहीये, तर मग त्याचं छोटं बिहेवियर काय, तर मी एक रिमाइंडर देऊन स्वतःला मी हे करू शकतो की नक्कीच एक एक घोट तरी, ब्रश झाला एक घोट प्यालो, माझं एक म्हणजे काय ब्रेकफास्ट झाला परत थोडं पाणी प्यालो, एक एक ऍक्टिव्हिटी नंतर मी प्लॅन करू शकतो की मी केव्हा केव्हा पाणी पिणार आहे. ओके, यानंतर आपण बिहेवियर आणि मग फायनली व्हॉट वी नीड टू डू इज अ सेलिब्रेशन ऑल्सो. बऱ्याचदा काय होतं की आपल्या डोक्यात असं असतं की मी मोठं काहीतरी अचीव केलं की मग मी सेलिब्रेट करेन, पण त्याचा तोटा बऱ्याचदा असा होतो की ब्रेनला आपल्या कळत नाही की आपण अतिशय चांगल्या गोष्टी करतोय आणि आपण त्या गोष्टी कन्सिस्टंटली करू शकतो. त्याच्यासाठी ब्रेनला ॲप्रिसिएशन पाहिजे असतं. त्यामुळे ब्रेनला हे कळण्यासाठी की आपलं इमोशनली फिलिंग महत्वाचं आहे की मला भारी वाटलं हे करताना, हे फिलिंगचा मेसेज आपण सेलिब्रेशन थ्रू आपल्या ब्रेनला देत असतो. ओके, सो ट्रिगर मोमेंट झाला, बिहेवियर झालं आणि सेलिब्रेशन झालं. सो समथिंग एनिथिंग दॅट यू क्रिएट. काही जण म्हणतील की मी नाचीन, काही जण म्हणतील की मी जस्ट 2 हात वरती घेऊन हायफाय देईन, काही जण म्हणतील मी टाळ्या वाजवीन, काही जण म्हणतील येस मी करू शकलो. हे सुद्धा सेलिब्रेशन आहे. सो आपल्या छोट्या छोट्या कृतीनंतर आपण हे सेलिब्रेशन केलं तर ती कृती करण्यासाठी आपल्याला एक रिएन्फोर्समेंट मिळते. ओके, सो ट्रिगर मोमेंट बघितला, त्यानंतर आपलं टायनी बिहेवियर झालं आणि मग आपण ते बिहेवियर केल्यावर सेलिब्रेट केलं. आणि हे सेलिब्रेशन ह्याच्यासाठी की द मोमेंट वी फील गुड वी आर टेम्प्टेड टू डू दॅट ऍक्टिव्हिटी अगेन अँड अगेन. ओके, म्हणून हा TBC हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. कुठलंही आपल्याला नवीन बिहेवियर हॅबिट डेव्हलप करायची असेल तर त्याचा ट्रिगर शोधा, ते बिहेवियर स्मॉल स्केल मध्ये करा आणि ते झाल्या सेलिब्रेट करा. आता हे सेलिब्रेशन सुद्धा कधी कधी आपण ते बिहेवियर आपल्याला आठवलंय की मला करायचंय, मला आता एक पॅराग्राफ वाचायचा आहे, सो आय कॅन स्टील सेलिब्रेट अँड से ग्रेट श्रीकर, तुला लक्षात आहे
की तुला एक पॅराग्राफ वाचायचा आहे. येस, there could be a celebration that I complete that activity. Okay, after that you do the celebration. So celebration जितकं आपण करत राहू, आणि ते सेलिब्रेशन अगदी काही एक्स्ट्रा वॅगंट करायची गरज नाहीये, दरवेळी ढोलताशे वाजवायचीच गरज आहे असं नाहीये, पण छोटे छोट्या गोष्टी सुद्धा, मी चुटकी वाजवली की येस आठवलं, हे सुद्धा सेलिब्रेशन आहे. सो तुम्ही तुमच्या टर्म्स ठरवा सेलिब्रेशनच्या, पण ते होणं गरजेचं आहे की ब्रेनला आपण सांगतोय की हो, ही एक चांगलं बिहेवियर, ही एक हॅबिट, ही एक सवय मी डेव्हलप करतोय आणि ती आता मी कंटिन्यू करतोय आणि ती माझी पात्रता तयार व्हायला लागलेली आहे. सो हे आपण थोडक्यात सेलिब्रेशन थ्रू आपल्या ब्रेनला सांगतोय. सो एक एक्झाम्पल म्हणजे हे कसं करायचं, तर आफ्टर आय, तो जो काय ट्रिगर मोमेंट असेल, आय विल, ते बिहेवियर लिहा अँड देन सेलिब्रेट. आता एक छोटंसं एक्झाम्पल बघू त्यातलं. सो आफ्टर आय ब्रश माय टीथ, I am going to say it's going to be a great day. And I just smile. Yes, मला लक्षात आहे. सो मी आरशासमोर उभा आहे आणि मी स्वतःला सांगतोय की अरे आजचा दिवस भारी आहे. सुरुवात माझ्या दिवसाची मी तशी केली. ओके, अँड आय एम सेलिब्रेटिंग दॅट पर्टिक्युलर मोमेंट. मी आलो, ऑफिसमध्ये आलो. आता ऑफिसमध्ये आल्यानंतर बॅग ठेवली आणि बॅग ठेवल्या ठेवल्या वर्कप्लेसवर बसल्या बसल्या मी आज महत्वाच्या कुठल्या 2 गोष्टी आहेत त्या मी लिहिल्या. इज अ हॅबिट दॅट आय वॉन्ट टू डेव्हलप. कारण बऱ्याचदा असं होतं की कामाच्या गडबडीमध्ये महत्वाच्या गोष्टी माझ्याकडनं करायच्या राहतात. मग त्याला मला सोल्युशन असं दिसतं की आल्या आल्या मी 2 प्रायोरिटीच्या गोष्टी लिहिणार, ज्या मी काही करून आजच्या दिवसामध्ये करणार. आता हे मी केलं, आज मी लिहिलं, मग आता लिहिल्यावर मला सेलिब्रेट कसं करणार, मला रिवॉर्ड पाहिजे. ते रिवॉर्ड आय ड्रॉ अ स्माइली ओव्हर देअर. हे माझं वे ऑफ सेलिब्रेशन आहे. और तुम्ही स्वतःशीच, you can thump your fist also, okay, or you can just show thumbs up to yourself also. So तुमचे सेलिब्रेशनचे मोमेंट तुम्ही निवडा आणि त्याप्रमाणे एक एक बिहेवियर निवडून आपण ते बिहेवियर कल्टिवेट करायचा प्रयत्न करतो. आणि हे जसं छोटं छोटं बिहेवियर आपण करू तसं देर विल बी अ टेम्पटेशन टू डू मोर, कारण तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आहे. जितके आपण कन्सिस्टंटली ते बिहेवियर करत जातो, म्हणजे मी जसं म्हणलं की 5 पुशअप केल्या, काही झालं तरी मी 5 पुशअप करणार, आणि त्या 5 पुशअप मी जेव्हा करतो तेव्हा नॅचरली डे इन अँड डे आउट केल्यानंतर एक 15व्या दिवशी मला वाटतं की अरे 5 तर मी रोज करतोय, मग आज एक 10 करून बघू, आज एक 8 करून बघू. करा, ओके, आणि ते केल्यावर अजून सेलिब्रेट करा की ऍडिशनल 3 पुशअप सुद्धा मी आज केल्या. वाव, अँड कंटिन्यू युअर जर्नी. हे कन्सिस्टंटली आपण करत गेलो तर आपल्याला हे दिसतं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लवकरच तुम्ही 20, 25, 40 पुशअप्स पर्यंत पोहोचाल. मी एका पॅराग्राफ पासून सुरुवात केली पुस्तक वाचायला आणि रोज विदाउट फेल मी एक पॅराग्राफ का होईना वाचतो, कारण माझं मोटिवेशन वर खाली होऊ शकतं. ज्या दिवशी मोटिवेशन जास्त आहे त्या दिवशी एखाद वेळेस मी 10 पानं सुद्धा वाचीन, पण एखाद दिवशी खूप स्ट्रेनस काम झालं, खूप घरी आम्ही काम होतं, पाहुणे आले होते आणि आता खरंच दमलोय, एक पॅराग्राफ जर मी वाचला तर आय एम सॅटिस्फाईंग मायसेल्फ की मी जे ठरवतो ते मी करतो. सो टायनी हॅबिट्सचा ऍडव्हान्टेज तो आहे की तुमच्या मनातील तेव्हा तुम्ही ग्रो करू शकता, पण ऍट द सेम टाइम ती टायनी हॅबिट असल्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहते आणि त्या हॅबिट पासून तुम्ही दूर जात नाही. सो तुमचे आज हे नाही झालं, हे दिवस कमी व्हायला मदत होते. ओके, बऱ्याचदा आपला हॅबिटचा जो टेम्पो असतो, बऱ्याचदा हॅबिटचे जो प्रवास असतो तो ब्रेक का होतो, तर आपण ती गोष्ट करू शकत नाही आणि मग 2 दिवस ब्रेक, 3 दिवस ब्रेक झाला की आपल्याला ते न करण्याचीच हॅबिट लागायला लागते आणि मग सगळं ब्रेक व्हायला सुरुवात होतं. म्हणून ते टायनी हॅबिट्स इथपासून आपल्याला सुरुवात करायची. ओके, सो इम्पॉर्टंट, जर मी समराईज करायचं म्हणलं तर तुम्हाला नवीन हॅबिट्स आपल्याला बिल्ड करायच्या असतील तर त्या इझी करा. इफेक्टिव्ह प्रॉम्प्ट्स आजूबाजूला ठेवा. रॅम्प अप द मोटिवेशन. ओके, आणि जर हॅबिट्स ब्रेक करायचे असतील तर आपल्याला मेकिंग द थिंग्स डिफिकल्ट टू डू. प्रॉम्प्ट्स हलवा. आता मला समजा सतत स्क्रोलिंगची आवड आहे, तर एखाद वेळेस मी माझं त्याच्यावरनं मी जर
इंस्टाग्राम बघत असेल तर मी इंस्टाग्राम काढून टाकेन त्यावरनं. सो तो प्रॉम्प्ट जो आहे की पॉपअप आला, नवीन रील आलं आणि मला बघावं असं वाटतं, तो प्रॉम्प्ट मी कमी केला. सो रिमुव्हिंग द प्रॉम्प्ट, रिड्युसिंग द मोटिवेशन. सो रात्री 9 नंतर माझ्या मोबाईलमध्ये पूर्ण स्क्रीन ब्लॅक अँड व्हाईट होतो. नॅचरली तर कलरफुल मोबाईल बघायची जी सवय आहे ती कमी होते. माझं मोटिवेशन कमी होतं त्या मोबाईलकडे बघायचं, की अरे ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल बघून कोणाला मजा येणार आहे. सो आय एम रिड्युसिंग द मोटिवेशन. सो ब्रेकिंग द हॅबिट्स मध्ये इम्पॉर्टंट प्रॉम्प्ट्स हलवायचे, मोटिवेशन कमी करायचं आणि कधी कधी मेकिंग द थिंग्स डिफिकल्ट टू डू. चॉकलेट मला खायला आवडतात. आता मला चॉकलेट सारखी जाता येता जर चॉकलेट दिसली तर साहजिक आहे की एक चॉकलेट मी उचलून तोंडात टाकणार आहे. आता ते जर करायचं असेल तर चॉकलेटची बरणी मी कुठंतरी मागे ठेवली, जी माझ्या नॉर्मल नजरेआड असेल, नजरेच्या टप्प्यात नसेल. नॅचरली ती बरणी शोधायला मला वेळ लागेल आणि कदाचित मी म्हणेन जाऊ देत, कोण शोधत बसणार, मरू देत, आपण दुसरंच काहीतरी खाऊया किंवा आपण काहीच नको खायला. हा फरक त्याच्यामध्ये पडू शकतो. ओके, सो टू ब्रेक द हॅबिट्स, मेक थिंग्स डिफिकल्ट टू डू, रिमूव्ह द प्रॉम्प्ट्स, रिड्यूस द मोटिवेशन आणि टू बिल्ड द न्यू हॅबिट्स, गुड हॅबिट्स, मेक थिंग्स इझियर. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या इझी करा, त्या छोट्या करा, टायनी करा. बिल्ड द इफेक्टिव्ह प्रॉम्प्ट्स, त्या आपल्या आजूबाजूला दिसू देत. ओके, रॅम्प अप द मोटिवेशन, सेलिब्रेट करा. ॲज सून ॲज तुम्ही छोटं हे करता, सेलिब्रेट करा. दॅट इज गोइंग टू इन्क्रीज आवर मोटिवेशन लेवल्स. आणि फायनली इट इज बॅड हॅबिट्स इज अ टँगल ऑफ नॉट्स. म्हणजे एक दोरी आहे, त्याला 10-12 गाठी आहेत. सगळ्या गाठी एकदम आपल्याला नाही काढता येत, आपल्याला एक एक गाठ काढावी लागते. त्यामुळे जेव्हा आपण बॅड हॅबिट्स म्हणतो तेव्हा सगळ्या हॅबिट्स आपल्या एकदम जातील असं डोक्यात ठेवू नका. एक एक हॅबिट घ्या जी आता मॅनेजेबल आहे काम करणं, आणि एक एक गाठ सोडवत जा. तुम्हाला लक्षात येईल की त्याची जागा गुड हॅबिट्स घेतील आणि तुमचा दोर हा अतिशय सरळ आणि छान पूर्वीसारखा होईल आणि त्यातल्या गाठी निघतील. ओके, सो हा पूर्ण आपल्या हॅबिट्सचा टप्पा. सो महत्वाची गोष्ट की आपलं बिहेवियर जे आहे ते त्यावेळचं मोटिवेशन, आपलं त्यावेळची ॲबिलिटी आणि त्यावेळी ती कृती करायला भाग पडणारा ट्रिगर किंवा प्रॉम्प्ट यावर अवलंबून आहे. सो आपलं जर बिहेवियर बदलायचं असेल तर या तिन्हीपैकी कुठलाही फॅक्टर आपण हलवला तर आपल्याला आपलं बिहेवियर बदलता येतं. मोटिवेशन फ्लक्च्युएटिंग असतं. ॲबिलिटी जी आहे ती आपण आपल्या फोकसनी, आपल्या एफर्टनी डेव्हलप करू शकतो. ट्रिगर त्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवणं, काढणं हे आपल्या हातात असतं. सो जेव्हा बिहेवियर बदलायचं असेल तेव्हा सुरुवात ट्रिगर पासून करा. मोटिवेशनला सगळ्यात शेवटी हात घाला. ओके, कारण मोटिवेशन बऱ्याचदा आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, पण ट्रिगर आणि ॲबिलिटी या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. सुरुवात त्यापासून करता येऊ शकते. आणि हॅबिट डेव्हलपमेंट जे आपण पाहिलं त्याचा फॉर्मॅट अगदी सोपा आहे. TBC म्हणजे ट्रिगर. सो आफ्टर आय sit at my workplace. So sit at my workplace is my trigger. I will write down 2 priorities of the day. Is the activity, is the tiny behavior that I will like to do, and I celebrate as soon as I do that. ठीक आहे. सो मला से फॉर एक्झाम्पल माझं कॉफी घेऊन झाली, कॉफीचा मग खाली ठेवल्या ठेवल्या मी 15 मिनिटाचं बॉडी स्कॅन मेडिटेशन करेन आणि ते झाल्या झाल्या आय विल पॅट माय सेल्फ सेइंग, श्रीकर आजचा मेडिटेशन सकाळचा कोटा तू कंप्लीट केलास, ब्रिलियंट, कीप ऑन. ओके, सो असं आपल्याला आपलं बिहेवियर डेव्हलप करायला याची मदत होऊ शकते. ओके, सो आय थिंक माझ्याकडनं आजच्या दिवसासाठी हा भाग. आता काही तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा. आता काही प्रश्न आहेत? हा या. सर, काही जणांना आता नख खाण्याची सवय असते आणि ती सवय त्यांना बदलायची आहे. बर बर. तर आता तुम्ही कशी त्याची उदाहरणे, ट्रिगर
तो आता काढून टाकायला हवा आपल्याला. बरोबर आहे. सो याला ट्रिगर एक तर काढायला हवा. आता महत्वाची गोष्ट की नख जेव्हा ते खातात, अगदी साधी सोपी गोष्ट म्हणजे नख कापायची. ओके. दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की त्याच्यामध्ये नख खाण्याची वेळ केव्हा येते. ओके. सो थोडक्यात अशी काहीतरी सिच्युएशन येते की ज्याच्यामध्ये मी खूप विचार करायला लागतो आणि मी नख खायला लागतो. सो ते जर मी सजगतेने नोट डाऊन केलं की असे कुठले सिच्युएशन्स आहेत जेव्हा हे मी करतो किंवा करते, आणि मग त्याला आता पुढच्या वेळी जेव्हा ती घटना घडणार आहे त्याला माझा रिस्पॉन्स वेगळा कुठला असणार आहे. सो ही सवय कमी करायला त्याचा फायदा होऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाला असे काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. सर नमस्कार. नमस्कार. सर चेहऱ्यावरचे आपले जे एक्सप्रेशन असतात ते कसे मॅनेज करायचे, म्हणजे काय होतं की एखाद्या वेळेस रिजेक्शन आलं तर तो आपल्या चेहऱ्यावर भाव दिसतो की रिजेक्ट केल्यानंतर की हा नाराज झालाय किंवा म्हणजे हा डिप्रेस झाला आहे, अशा सारखे जे भाव येतात चेहऱ्यावर आनंदाचे हे. तर रिजेक्शनचे भाव जर मॅनेज करायचे असेल तर कृपया त्यासाठी मला गाईड कराल सर. ओके. आता रिजेक्शनचे भाव, आता याच्यात मल्टिपल गोष्टी आहेत की पहिलं मी हे अॅक्नॉलेज करणं की जेव्हा रिजेक्शनचा भाव येतो तेव्हा मी अपसेट होतो. ओके. त्यानंतर आता ते अपसेट होण्यामागे माझा थॉट प्रोसेस किंवा बिलीफ काय आहे. ठीक आहे. आता तो जो बिलीफ आहे की बाबा असं कधीच होता कामा नये, तर मग गडबड आहे. मग आपल्याला त्यासाठी आपल्याला हा फोकस केला पाहिजे की काही वेळा मला रिजेक्शन येऊ शकतं. सो आता मी ते कसं हँडल करायचं ही माझी नवीन हॅबिट मी डेव्हलप करतोय. सो आजच्या दिवसातनं जेव्हा केव्हा रिजेक्शन येईल, तो रिजेक्शन हा माझा ट्रिगर झाला. मग मी ठरवलं की मी काय ठरवलंय की एका तरी बिहेवियर मध्ये मी त्या रिजेक्शन साठी माझे एक्सप्रेशन बदलणार नाहीये. अँड यू ट्राय दॅट. द मोमेंट यू आर सक्सेसफुल यू सेलिब्रेट, पॅट युअर सेल्फ ऑन द बॅक की हो या एका बिहेवियर एका इन्स्टन्स मध्ये मी हे मॅनेज करू शकलो. सो दॅट इज अन अचिव्हमेंट. सो एक इन्स्टन्स एव्हरी डे, मग त्याची फ्रिक्वेन्सी वाढू शकते, मग त्याचं ड्युरेशन वाढू शकतं. हॅलो. सो डिड यू गेट द आन्सर? येस सर. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हाय सर. हॅलो. सर एक बॅड हॅबिट